चला आलो वरती आपण. गाईज आज किती वर आहे ना अजून? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. अंधश्रद्धा आहे ते, भूत वगैरे काही नसतं. दिसला ना बट चड्डीत. यांची आता आपण रनिंग लावणार आहोत. ही इथनं पळतील आणि तो जो डोंगर दिसतोय आपला तिथपर्यंत कोण लवकर पोहोचेल बघूयात आपण. चला रेडी ना, चला 1 2 3. हे बघा काही किती काट्यांमध्ये घुसला बघा. काय रे मासा पकडला मी. तू एवढ्या काट्यांमध्ये कुठं लागून बिगून जाईल ना तुला काय? अरे बाबा गाईस यांनी बघा किती मोठी खेकड पकडून आणली आहे बघा. थांब दाखव बरं. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईस. आणि आज आपण फिरायला जाणार आहोत एकदम डोंगर दऱ्यामध्ये असलेलं घुबड्याचं तोंड. म्हणजे एक धबधबा आहे, त्याला घुबड्याचं तोंड असं नाव दिलेलं आहे. सो आपण आज तिथे फिरायला जाणार आहोत. मस्त बघा आपली सर्व गँग आलेली आहे. सो थोड्याच वेळात आपण निघणार आहोत आता. आपण आता पोहोचलोय, थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. इथे बघा हा पाट आहे. अक्कलपाडा धरणातनं पाणी या ठिकाणी येतं. थोड्याच वेळात आपण आता डोंगरामधनं आपल्याला तिकडे जायचं आहे. कारण आपला जो घुबड्याचा तोंड आहे म्हणजे जो धबधबा असणार आहे तो आपल्याला या डोंगर दऱ्यांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो आपण बाईक जोपर्यंत जाईल तोपर्यंत बाईक घेऊन जाऊ आणि मग पुढे जाऊ. काय रे पुढं हा चाललं मग जाऊ दे ना, तू जा ना पुढे जाऊ दे ना. चला गाईस, अमित मध्ये धबधबा खूप मध्ये आहे, पण चला म्हटलं जाऊयात बागे बागे. बाईक जोपर्यंत जाईल तोपर्यंत आपण घेऊन जाऊ आणि मग तिथनं मग आपल्याला पायी जावं लागेल वरती डोंगरावरती चढण्यासाठी. सो गाईज मस्तपैकी आपण आता आलोय. कुठून चढायचं रे? तिकडून रस्ता नाही ना, इकडून कसं दादा काय गाय हे बघा हे कुठून चढले. येता येईन का वर? बापरे पुरा सटका जागा आहे गाईस इथनं तर. अरे बापरे पाय गेला यो गेला खाली. मी ते चढकलो होतं रे, काय करे नाही भाऊ. आरलाही सटकू राहिले नाही इथून रे. हा हे बघा काही चढून गेले भाऊ. चला आता मोबाईल बंद करावा लागेल मग चढावं लागेल वरती. सटकला होता खाली, खाली सटकून गेला काही जा. हे बघा काहीच, हे बाकीचे बघा किती वरती चालले गेले. पळू नका ना रे, सटकून जातो ना मग. चलो गाईज एकदम एन्जॉय येतोय, एकदम जबरदस्त. हे बघा पूर्ण डोंगरामध्ये चढताय. हे बघा बाकी गेले वरती चढून, ते 2 तर दिसत पण नाही. चला आपण पण जाऊयात आता वरती. चला आलो वरती आपण. गाईज आज किती वर आहे ना अजून? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. 15. किती लांब आहे अजून? 15. गाईज थकून गेलो वरती चढून. हे बघ पळता येत नसते. काय खतरनाक व्ह्यू दिसतोय गाईज इथं. बघा हा आपण अक्कलपाड्याच्या डोंगरावर त्याच्यापेक्षा उंच आहे का? उच्च आसन, हा अक्कलपाड्यापेक्षा उच्च आसन. गाईज इथनं बघा व्ह्यू किती खतरनाक दिसतोय. पूर्ण डोंगर आहे तिकडे बघा या साईडला. आणि हे आपली पांझरा नदी आहे गाईज. अक्कलपाडा डॅमवर ना या साईडला येते. हे बघा हे बसले सगळे. काय चला ना वर. हा काय लावेले कुठं काय असेल ना? नाही रे केळी इथे केळी. हा का वावराने धरला ना चांगलं ठोकू घेते ना. डोंगराच्या सर्वात उंच भागावरती आपण येऊन गेलोय. चला आता इथनं तुम्हाला आमच्या गावाचा व्ह्यू दाखवतो. पाहू शकता तुम्ही इथनं आमचं गाव एकदम स्पष्ट दिसतं का इथे बघा. झूम करून दाखवतो मी इथनं. हे आहे आमचं गाव, पाहू शकता तुम्ही. बाळूमामाचं मंदिर आमच्या गावात घर. कुठं? घर नाही रे ते. हे बघा काहीच घर म्हणतोय तो. पॉली हाऊस आहे ते. हा एक बघा इकडे डान्स करतोय. इकडे साईडला पॉली हाऊस पण आहे काही लोकांमध्ये. चला गाईज आपण जाऊ आता तिकडे. त्या साईडला धबधबा आहे आपला, पण आता माहित नाही पाऊस पण बरेच दिवस झाले पाऊस आला नाही. सो धबधबा आहे का नाही माहित नाही, पण चला आपल्याला तिथे गेल्यावर समजेल की धबधबा आहे की नाही. आहे का? हा पाणी दिसतंय गाईज, पण आता चला तिथं जाऊन आपण बघूयात. यांची आता आपण रनिंग लावणार आहोत. ही इथनं पळतील आणि तो जो डोंगर दिसतोय आपला तिथपर्यंत कोण लवकर पोहोचेल बघूयात आपण. चला रेडी आहे तुम्ही? थांब ना अजून रेडी. मी 1 2 3 कुठं म्हणलं काय करत नाही. रेडी ना, चला
1 2 3 भागो. चलो गाईस आपण पण थोडंसं पळत जाऊ त्यांच्या मागे. इथं तर लय खतरनाक रस्ता आहे गाईस. आपण इथंच थांबू. चला झूम करू. जबरदस्त पळत गेले ते. दादू सगळ्यात मागे राहिला भाऊ. गाईस पूर्ण खालून वरून पळत जाता येते डायरेक्ट. काय खरं नाही भाई. चलो भाई एक जण जिंकला. पोचला एक जण. चलो गाईस काय जोरात पळत गेले गाईस इथनं ते. खतरनाक. हे बघा एक कुठं गायब झाला. 2 जण दिसत आहेत. दादू कुठं गायब झाला. दादू तर काय दिसत नाही. चलो पोचला मग. पोचले डोंगरावरती पोचले डायरेक्ट. पोचले गाईस बघा पोचून गेले ते. सो दादू पोचला. दादू 2 नंबर आला. 1 नंबर हा गेला सोमा. बघा अजून मी पळताच येत गाईस ते. चला आता आपल्याला मी पळत जावं लागेल. ते खूप पुढे चालले गेलेत. सो आपण पण जाऊ आता कारण धबधबा पण बघायचा आहे आपल्याला. सो चला जाऊयात आपण पण. इकडे धबधब्याजवळ आलो होतो पण आपला पोपट झाला काही इथं पाणीच नाही. पाऊस पण नाही ना आता बऱ्याच दिवसांचा. सो इथनं हा धबधबा होता. इथनं इतका जबरदस्त खाली पाणी पडत जातं ना या साईडला. जर बघितलं तुम्ही आता बघा हा उभा आहे. इथनं हे सगळे पाण्याची लाईन आहे गाईस. इथनं बघा खाली असा सरळ जातो आणि तिकडे जे धरण आहे नॉर्मल आहे ना पण गाईस इथं होता धबधबा पण पाणीच नाही. इथं पोपट झाला आमच्याला इथं येऊन. काय करणार पाण्याकडं खाली तिकडे नॉर्मल आहे पाणी. चला आपण तिकडे जाऊयात. चलो चल दादू उतर खाली. आयशा ए बागी रे भाऊ. इथं पाहिलं बेकार सटकता गाईस. हे बघा जोरात पळत जाता इथे डायरेक्ट. हे बघा गाईस इथं हा जो धबधब्याचं जो पाणी येतं वरून जे आता थोड्या वेळापूर्वी दाखवलं तुम्हाला. चला ना खाली उतरा ना. हा कसं काय उतर सांगितलं बाकी आहे फक्त. काहीच येतं डोंगरावर ना खतरनाक काम राहतं. हे बघा ही सगळं धबधब्याची जागा आहे गाईस. इथनं जे पाणी येतं ना बघा वरून जो तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी जो धबधबा दाखवला आपण ते पाणी सीधा खाली इथनं येतं. या साईडला बघा इथं तुम्हाला अजून व्यवस्थित दाखवतो मी. इकडे येतं का रे. हा का. हे बघा गाईस हे सगळं धबधब्याचं पाणी ना वरून असं येतं या साईडला. अजून पण नॉर्मल ओलं दिसतंय. हे बघा हे सगळे धबधब्याच्या पाण्याची ओली जागा आहे. पण आता पाणी बंद झालं कदाचित कारण पाऊस पण नाही ना. कुठं कोणाचं डोंगर आहे पाणी. हे बघा गाईस इथं झरा खंचतायत. लागलं का पण पाणी खंजा पण काय कुठं अजून कोडच दिसायला ना रे. वल्ली माती आहे ना. नॉर्मल धबधब्याचं पाणी आहे. आताच 1-2 दिवसापूर्वीच बंद झालं असेल. काय रे पाणी पिऊ राहिला तू. चांगलं आहे का पाणी. एकदम खडकांमधनं पाणी आलेलं आहे गाईस. एकदम म्हणजे फिल्टर पाणी असतं. हे बघा गाईस कसे फिरतायत नुसते पूर्ण डोंगर दऱ्यामध्ये फिरण्याचं काम. हे बघा हा इथं परत पाणी प्यायला लागला. काय रे परत पिऊ राहिला पाणी. घरी गेल्या पेना. हे बघा हे इकडं अजून हे काय करू राहिला. काय रे कुठं खेकडे काय बी दाखव. हे बघा गाईस खेकडे वगैरे बघतायत. हे सापडता का नाही माहिती नाही. हे बघा डोंगर दऱ्यात आल्यानंतर हीच मजा असते गाईस. पण आहे का. हा हे बघा गाईस कसं पाणी करतोय खाली. एक नंबर भाऊ मज्जा येते. खेकडीचा बच्चा सापडला. कुठे गेला का मध्ये आहे ना. म्हणजे तू हे बघा पाणी गाईस. येते बरं का दिलीप भाऊ. हा ना पाणी झिरपून येतं ना डायरेक्ट ते. काय सापडलं. खेकडीचा बच्चा. हा का दाखव पण नीट ठेव. हे गाईस हे बघा खेकडीचं बच्चा. अरे कुठे. हे बघा गाईस एकदम छोटंसं बच्चं आहे. हे बघा त्याला काय मोठी खेकड दिसली वाटतं. खरंच दिसली का काही माहित नाही. बघा कुठे आण इकडं. मासा का मासाचं बच्चं आहे. हे बघा गाईस खेकड्या बघण्यासाठी तिथं त्याला दिसली पण ती बिळामध्ये चालल्या गेली. का खाली पडून गेलं. बेट काय नाही. बेट काय रे देव. बेट काय बेडूक पकडून घेऊन आला गाईस. छोटस बेडूक होतं त्याला मासा म्हणतोय. काय खरं नाही. चला गाईस पुढे जाऊ आपण. काय खरं नाही नुसते मासे खेकडे पकडताय तिथे. हे बघा गाईस किती काट्यांमध्ये घुसला बघा. काय रे तू एवढ्या काट्यांमध्ये कुठं लागून बिगून जाईल ना तुला काय. हा हे बघा गाईस
काय खतरनाक आहे ते मुलं जबरदस्त. हा बेकार मार. कोण त्याच भाव आहे ना का नाही. ए, देख दादू इकडे पळाय. हे बघा guys, काय पूर्ण काट्यांमध्ये आहे. काय खरं नाही यांचं. जबरदस्त मुलं आहे ते. गणा नीट आहे विच्चू काट्याचं काय लागेल लुगे ना. ते खेकडे छोटस बच्च आहे खेकडेचं, पण त्याला नीट पाण्यामध्ये सोडा बरोबर. काहीच करू नको, पाण्यात बरोबर सोडा. हे बघा guys, पाण्यात सोडून दिलं. छोटस बच्च आहे, हातात पकडलं पण परत पाण्यात सोडून दिलं. आज चालणार रे तू काय करू राहिला तिकडं. हा चाल ना इकडे ना. हे बघा guys, काय दगड उचकवत आहे त्यांना. काय काय सापडेल काय माहिती नाही. हाय हाय काय आहे खेकडीचा बच्चा आहे अजून. बच लहान लहान लहानच बच्चे तर ना. नका नको काहीच नका करू तुम्ही, धरू नका. फक्त धका फक्त ते. दादू, हे खेकडे इथं. दादू दादू हिथं बी वाटते बरं का ह्या दगडाखाली. काय रे खेकडे दाखव. अरे बाबा काहीच यांनी बघा किती मोठी खेकड पकडून आणली आहे बघा. थांब दाखव बरं. हे बघा काहीच डोळे कसे हे हातात बघा इकडे. हे बघा बच्चे. दोन बच्चे सोडून द्या त्यांना पाण्यामध्ये नीट सोडू आता मज्जात. मस्तपैकी पाण्यात सोड त्यांना. गाईस त्यांनी पकडल्या फक्त एकच जागेवर धरण्यासाठी, सोडा, एकच जागेवर पण सोडा. तिथं नको आहे. पाणी कुठे आहे? पाणी चांगल्या पाण्यात सोड. हे देख इथे ह्या पाण्यामध्ये सोड. या इथं पण. चला गाईस आपण त्यांना सुखरूप पाण्यामध्ये सोडू त्यांना. थांब रे. हा सोडू का काय? हा सोड सोड सोड. सोडल्यावर हे बघा guys. का वाव हे बघा कसे छोटे छोटे बच्चे आहेत गाईस. दादू दादू दोन बच्चे आहेत हे. छप्पन आहे. ए हा तिथं दगडाखाली बी बरं काय एक नीट धरा पण. हा दोन येतात रे भाऊ वाटतं. एक दोन येतात का नाही एकच आहे एकच आहे. हे पाहिले पाहिले. त्याला बी तिथं इथं सोड इथं सोड इथं मध्ये सोड. हे बघा गाईस 2-3 बच्चे सोडले ह्याने. एक बच्चा आखी एक. हा ह्या इथं नाही काय इथं. हा ही 3 बच्चे तिकडे. हे बघा गाईस किती मोठमोठे बच्चे आहेत. हे बघा 2 छोटे आहेत आणि 1 मोठे आहे. हे बघा म्हणजे ते मोठे. सो त्यांना लगेच सोडून दिलं गाईस. कसं आहे मुक प्राणी सो त्यांना म्हणजे मारण्यापेक्षा पाण्यामध्ये सोडलेलं बरं असतं. हाय दादू इथं सोड. काय तुम्ही आणलं का? एक प्रकारची मोठी. मोठी आहे का? तिथं सोड तिथं. अरे बाबा ह्याने तर लय मोठी पकडली गाईस. हे बघा ती बिन नांग्यांची हा इथं सोड. हे बघा गाईस. तिला कशी नांगी कळती. हा ह्याला नांगण आहे ना. हे नको 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 काय करू राहिला तू. हे बघा काय काय खतरनाक आहे बाई. हे हाताला चावी ना पकडलं ना तेव्हा समजेल तुला. नको नको नाव नको घेऊ राहू दे तिथं चालू दे. हे बघा गाईस कशी नांगे नांगे बघा. आधी पकड. सो चला आता आपण मस्त थोडा वेळ अजून एन्जॉय करू इथं आणि मग थोड्या वेळात आपण निघूयातच घराकडे. चला गाईस आता मस्त आपण आपल्या घराकडे निघालोय कारण आता अंधार पण पडायला लागला. थोडासा बाकी आहे अंधार पडून जाईल. सो त्याच्यामुळे म्हटलं लवकर निघावं लागेल. काय बेका भूत निघता इथं direct. कुठं? कंचनाचं जंगल आहे. इथं भूत निघ तिथं. हा कंचना. भूत राहते का पण ओरिजिनल मध्ये. ओरिजिनल आहे. अंधश्रद्धा आहे ते. भूत वगैरे काही नसतं. दिसला ना बडा चड्डीत. काय भूत वगैरे नसतं बघा काहीच आहे. लहान आहेत अजून कसं आहे, यांना माहिती नाही अंधश्रद्धा ह्या गोष्टी असतात. सो यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तसं जस्ट फक्त कॉमेडी करता येते. तसं काही सिरियस नसतं. भूत वगैरे या गोष्टी फक्त काल्पनिक आहेत. सो चला आता आपण निघूयात घराकडे. घरी बसलो आपण. चला आता स्वयंपाक पण झाला असेल. हे बघा बाहेर बसले इथे. काय झालं स्वयंपाक? काय करेल आज? हा कवा काय माहिती मी नाही दाखलं. चलो गाईस पनीरची भाजी केली आहे. सो आता मस्तपैकी जेवण करूयात आपण. बराच वेळ उशीर होऊन गेला गाईस, रात्र होऊन गेली. सो चला आता जेवणला बसूयात. चला गाईस या जेवणला मस्तपैकी पनीरची भाजी बनवलेली आहे, कांदा पापड वगैरे. सो चला बसूयात जेवणला. कशी झाली भाजी काय माहिती, कोणी बनवली भाजी? नाना नाही का? गाईस नानाने भाजी बनवली आज. बघू आपण खाऊन कशी टेस्ट आहे. मस्त होईल. अशी भाजी बनवायची, अशी भाजी बनवायची. सो चला काही जेवण करूयात आणि आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला डोंगराच्या दऱ्यांमध्ये असलेलं घुबड्याचं तोंड कशा प्रकारे वाटलं नक्कीच कॉमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.